बिझनेस म्हणलं की आपल्या डोक्यात एकच विचार येतो, आपलं प्रोडक्ट बाकीच्यांपेक्षा स्वस्त कसं विकता येईल. ठीक आहे, भारत प्राइस सेन्सिटिव्ह देश आहे, पण तुम्हाला हे माहिती आहे का, स्वस्त विकल्यामुळे एक कंपनी फेल झाली होती. तोच किस्सा मी तुम्हाला सांगतोय. 1808 मध्ये हायड्रोलिक्स बिस्किट नावाचा ब्रँड लॉन्च झाला. दोन चॉकलेट बिस्किटमध्ये व्हॅनिला फ्लेवरची क्रीम असं ते बिस्किट होतं. हा ब्रँड लॉन्च झाल्यावर फक्त 4 वर्षामध्ये म्हणजे 1812 मध्ये आपल्या सगळ्यांना माहीत असणारा ओरिओ बिस्किटचा ब्रँड लॉन्च झाला. त्यांचं बिस्किट म्हणजे सेम टू सेम हायड्रोलिक्स बिस्किटची कॉपी होती. पण ओरिओने सेम बिस्किट थोडं महाग विकायला सुरुवात केली. ते बिस्किट इतकं टेस्टी होतं की लोकांना वाटायला लागलं, एवढं टेस्टी बिस्किट एवढं स्वस्त कसं असू शकतं. लोकांचा असा समज झाला की ओरिओ ओरिजिनल कंपनी आहे आणि हायड्रोलिक्स बिस्किटने त्यांची कॉपी केली आहे आणि म्हणून ते स्वस्त विकतात. म्हणून हळूहळू हायड्रोलिक्सचा सेल कमी झाला. आज हायड्रोलिक्स बिस्किटचं नाव आपल्याला कुठंच दिसत नाही आणि ओरिओ आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मी आधी पण एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तुम्ही कस्टमरला स्वस्त विकता की महाग विकता हे जास्त महत्वाचं नाहीये. कस्टमरची सायकोलॉजी समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. ओरिओ बिस्किटने सुद्धा कस्टमरची सायकोलॉजी समजून घेतली आणि ब्रँड सक्सेसफुल झाला. तुम्हाला सुद्धा तुमचा ब्रँड सक्सेसफुल करायचा असेल तर मराठी सेवेला फॉलो करून घ्या. धन्यवाद.